शेतकरी बांधवांनो, पीएम किसानच्या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार। महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेले आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याची रक्कम जारी करणार आहेत। या हप्त्याची रक्कम देशातील 9.44 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल। पीएम किसानच्या 23व्या हप्त्यामध्ये 18,880 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या हुगळी येथून एका कार्यक्रमातून 4:15 वाजता ही रक्कम वितरित करतील। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान म्हणाले की पश्चिम बंगालच्या 45.35 लाख शेतकऱ्यांना 907 कोटी रुपये मिळतील। पीएम किसानमधून पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना दिली जाणारी रक्कम 15,055 कोटी रुपये होईल। तर ही योजना सुरू झाल्यापासून देशभरात शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेली रक्कम 4.46 लाख कोटी रुपये होईल। मित्रांनो, शिवराज सिंग चौहान यांच्या माहितीनुसार पीएम किसानची रक्कम डीबीटी मार्फत पाठवली जाते। याशिवाय नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि पुनर्गठित हवामान आधारित पीक विमा योजनाची सुरुवात करतील। या योजनेचं बजेट 12,200 कोटी रुपये आहे। देशातील 9.44 कोटी शेतकऱ्यांना 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळतील। केंद्र सरकारच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून 18,880 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला जाईल। पीएम किसानच्या हप्त्यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे। मित्रांनो, पीएम किसानच्या 23व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे। पीएम किसानच्या पोर्टलवर OTP आधारित ई-केवायसी सुविधा सुरू आहे। याशिवाय जवळच्या CSC केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक ई-केवायसी करून घेणं आवश्यक आहे। ई-केवायसी करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे। पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन या 2 पद्धतींनी प्रमाणीकरण पूर्ण करता येईल। या योजनेतील शेतकऱ्यांनी लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ मिळतो? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 90,95,039 इतकी आहे। राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानसह नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची माहिती देखील मिळते। पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना 6,000 रुपयाची मदत मिळते। केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजना 2019 पासून सुरू करण्यात आली आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना एका वर्षात 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दिले जातात। केंद्राकडून 2 हप्त्यांमध्ये साधारणपणे 4 महिन्यांचं अंतर ठेवलं जातं। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांसाठी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे। नक्कीच आता आज जे पीएम किसान सन्मान निधीचे 2,000 रुपये शेतकऱ्यांना पाठवण्यात आलेले आहे। अपेक्षा करतो की राज्यातील आणि देशभरातील जवळजवळ लाखो शेतकऱ्यांचा फायदा मिळाला असेल। परंतु तुम्हाला अजूनही या योजनेचे पैसे मिळाले नसतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले नाहीत तेही संपूर्ण इथे कमेंटमध्ये नक्की सांगा। त्या संदर्भातील देखील संपूर्ण माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोतच। त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, म्हणजे जेणेकरून कोणतीही नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। धन्यवाद।